बदलापूर गाव आयोजित नगरसेवक चषक 2026चा हा महासंग्राम तुम्हा सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळतंय। बदलापूर परिसरातील पहिलीच रबल बॉल क्रिकेट टुर्नामेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना चांगल्या दर्जाची स्पर्धा, चांगल्या दर्जाचं आयोजन आणि त्याच्या साथीला या पहिल्याच दिवसामध्ये चांगल्या दर्जाच्या टीम एकमेकांच्या विरोधात लढताना, झगडताना आणि भिडताना देखील पाहायला मिळतात। आज ऑफिशियल पंच म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेपी पॅनल अर्थात जय पवार सर आणि त्यांची संपूर्ण कंपनी मोठं नाव अंपायरिंग क्षेत्रामध्ये भारतभरातील संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जेपी पॅनलचे पंच ॲज अ अंपायर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात। 500हून अधिक अंपायर्सना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम जय पवार सर करत आहेत। त्यांच्या देखील कार्याला एक सलाम असेल। चला मॅचला सुरुवात होते। पहिलाच बॉल अखूड टप्प्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंपायर सर आपल्याकडे वळत आहेत। दिशाहीन गोलंदाजी या पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली। वाईट बॉल, अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या अतिरिक्त धावेच्या साथीनं धावफलकावरती अकाउंट ओपन झालंय टीम मोहपाडा या टीमसाठी। यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय। अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे। शेवटच्या क्षणाला चुकी झाली आहे, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आणि नशिबाची साथ इथे लाभली आहे शिरगाव या टीमला। बघता बघता मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं। या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। शांत आणि संयम अशी सुरुवात पाहायला मिळते। 3 धावा धावफलकावरती। यावेळेस देखील चांगला फटका ऑनसाइडला फक्त दिशा दिली आहे। डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चांगली फेकी देखील पाहायला मिळते आहे, परंतु पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं। या देखील 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। पहिल्या 2 मॅच हाय स्कोरिंग पाहायला मिळाल्या। या मॅच मध्ये कशा प्रकारचं चित्र असेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं, कारण की रबल बॉल टुर्नामेंट म्हटलं की हाय स्कोरिंग मॅच या नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतात। अखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय। डीप मध्ये प्रोटेक्शन, दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत। पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला फील्ड केलंय आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळते आहे। इथे मिळेल फक्त आणि फक्त सिंगलच्या साथीनं कासवाच्या गतीने का होईना धावफलक मात्र नक्कीच पुढे जाईल। 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। सहा धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे। यावेळेस चांगला फटका हलक्या हाताने स्टिअर केलाय। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा चुकी झाली आहे। बघा काय घडलं, मैदानाच्या आतमध्ये धावांची चोरी केली जाते। सिंगलला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट करण्यात आलंय। तब्बल 3 धावा धावफलकावरती पलून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावा देखील आता ऍड केल्या जातील 9 धावा धावफलकावरती। क्रिकेट हा असा एकमेव खेळ आहे जिथे धावफलकावरती धावा जमवण्यासाठी, धावपट्टीवरती तुम्हाला धावांसाठी धाव करावी लागते आणि तीच धाव मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते टीम आंबेशिवच्या बाजूनं। अखूड टप्प्याचा बॉल, आता फटका फसलाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत। पकडलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ। पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मोहपाडा या संघाला। बॅट्समन नाव सांगा रे बॅट्समन।
विकी भालेराव डगआउटच्या दिशेनं परतत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. प्रसाद म्हात्रे महत्वाचे खेळाडू प्रसाद बॅटिंगसाठी दाखल झाले. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती शिरगावचा एक महत्वपूर्ण गोलंदाज जीवन भोईर आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका या पहिल्या ओव्हरमध्ये तरी पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अलंग दी कार्पेट फटका खेळून काढला. तिथे आउटफील्ड थोडी खराब. चेंडून घेतली उचली गाठली सीमा रेषा. धावा मिळतील 4. चौकार. बघता बघता ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 13. एक विकेटच्या मोबदल्यात 13 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 13 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता ओव्हर नंबर 2 साठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. शिरगाव या टीमचा कॅप्टन ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतील. मयूर जाधव कॅप्टन स्वतः गोलंदाजीसाठी आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. त्यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल आली आहे. शांत आणि संयमी सुरुवात इथे पाहायला मिळते. मोहपाड्या टीमच्या बाजूनं मोठ्या फटक्यांपासून नक्कीच इथे दूर ठेवलं गेलं. हे यश मानावं लागेल शिरगाव या टीमचं. चांगली गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. एक सोपा झेल पाहायला मिळाला. आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का इथे मोहपाडा या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झाल्या. ओव्हर नंबर 2 साठी स्वतः कॅप्टन मयूर जाधव गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. तदनंतर पाहायला गेलं तर एक विकेट त्यांना आपल्या नावावरती केली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. टीमचा कर्णधार जेव्हा चांगला खेळ करत असतो नक्कीच टीमचं मनोबल वाढत असतं. आणि त्याच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये शिरगाव टीमच्या बाजूनं. नवीन बॅटर किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस देखील बॅटची लिडिंग आहे. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला फील्ड केलाय आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये शिरगाव टीमच्या बाजूने चालू आहे. चांगली गोलंदाजी होती आहे. क्षेत्ररक्षक देखील चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांपासून इथे वंचित ठेवलं जात आहे टीम मोहपाडाच्या संघाच्या संपूर्ण फलंदाजांना. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. टाइम होत नाहीये. स्वतःवरती नाराज पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत वेगानं चेंडूवरती आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळते. इथे देखील फक्त आणि फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साथीने कासवाच्या गतीने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतंय. 15 धावा धावफलकावरती. 16 धावा माफ करा 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. मयूर जाधव चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. आता गती वाढवली आहे. गतीवरती स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधव. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होत असताना आणखीन एक चांगला बॉल. आता संपूर्ण गती काढून टाकली. फिंगर रोल केले. चेंडूला बाहेरच्या दिशेला वळण दिलं आणि परिणाम स्वरूपी आणखीन एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. बघता बघता ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 16 धावा. ओव्हर नंबर 1 आपण पाहिली 13 धावा जिथे खर्च झाल्या. ओव्हर नंबर 2 साठी स्वतः कॅप्टन मयूर जाधव गोलंदाजीसाठी आले. 6 चेंडू त्यानं हाताळलं, 1 विकेट आपल्या नावावरती केली आणि 1 विकेट आपल्या नावावरती करत असताना धावा खर्ची घातल्यात फक्त आणि फक्त 3. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 महत्वाचा गोलंदाज सुजल धारवे. यावेळेस मिस टाइम फटका समोरच्या दिशेला लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलेत. पहिल्या चेंडूवरती चेंडूला फील्ड केलं, चांगली फेकी देखील पाहायला मिळतीये. दरम्यानच्या कालात 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. 18 धावा धावफलकावरती. टीम शिरगाव टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतला आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग चालू आहे. यावेळेस देखील अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. अपील फेटाळून लावली जाते. दोन्ही पाहिलं तर अनुभवी पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आज ऑफिशियल प्लेयर पाहायला मिळत आहेत. स्वतः जय पवार सर. आणखीन एक चांगला बॉल खोलात टाकलाय. इथे अपील केली जाते आणि बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन. टीम मोहपाडा कुठेतरी बॅकफुट वरती येत असताना पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव. नक्कीच प्रॅक्टिस नाहीये रबर बॉल क्रिकेटची, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी इथून चांगला खेळ करावा लागेल, कमबॅक करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील तर हा सामना जिंकायचा असेल मोहपाडा या टीमला. नवीन बॅटर समीर मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे देखील सिंगल पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून इथे वंचित ठेवलं जात आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असेल, त्यानंतर अंडरआर्म टफ क्रिकेट असेल. शिरगाव या टीमचं नाव मोठं आहे, परंतु आज रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी चालू आहे. टप्प्याचा बॉल, बॅटची एज, विकेट किपर थोडे बीट झाले. थर्डमॅनला प्रोटेक्शन तैनात आणि पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळेल. शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ आपण पाहतोय. सुजल धारवे चांगली गोलंदाजी, 5 चेंडू त्यानं हाताळलेत, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. पहिल्या टप्प्यावरती बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. याच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम मोहपाडा या संघाला. या 4 धावांच्या साथीनं धावफलक 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 24 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय आणि तब्बल 11 चेंडू नंतर हा चौकार आलाय. आपले ऑफलाईन स्कोरर रोहित पिसेकर, ऑफलाईन स्कोरर आपल्यासोबत या स्पर्धेदरम्यान जोडले गेलेत आणि त्यांच्या वतीनं कळवण्यात आले. तब्बल 11 चेंडू नंतर हा चौकार आलाय टीम मोहपाडा या संघाच्या बाजूनं. ओव्हर नंबर 4 महत्वाचं षटक देत ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी अंशुल भोसले यांना आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉइड केला जातोय. दांडी गुल केली जाते फलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. क्रिकेट या खेळामधील असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर भल्या भल्या बॅटर्स कडे नाहीये. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली जाते.
नवीन बॅटर शंतनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. टीम बॅकफूट वरती आहे. इथून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांची आवश्यकता आहे. धावा कशा येतील हे महत्वाचं नाही आहे, धावा येणं महत्वाचं आहे. इथून 2-3 मोठे फटके आले, 40-45 धावसंख्या उभारण्यात आली तर फाईट देऊ शकतात. टीम मोहपाडा चांगले गोलंदाज यांच्या टीम मध्ये देखील आहेत. यावेळेस देखील चेंडू पाहिला तर भन्नाट वेगाचा राहिलाय. बिघिड करण्याचा प्रयत्न, लेग बाय स्वरूपाची ही एक धाव पलून पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजीची डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून नेहमीच ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, ज्या गोलंदाजाची चर्चा बदलापूर विभागामध्ये राहिली आहे. अंशुल आपल्याला पाहायला मिळतात. अंशुल भोसले चांगली बॉलिंग करतात आपल्या टीम साठी. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे देखील पाहायला मिळत आहेत. चांगली फेकी देखील आली आहे. या चेंडूवरती देखील आली आहे फक्त सिंगल. 26 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकांचं मध्यांतर. 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आणि इथून मोठे फटके खेचावे लागतील. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, विकेट किपर स्वतः कॅप्टन मयूर जाधव कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीयेत. आणखीन एक झेल आणि आणखीन एका विकेटचं पतन. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीम शिरगाव कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 मॅच पाहिलं तर हाय स्कोरिंग राहिल्या, परंतु रबल बॉल क्रिकेट टुर्नामेंट मध्ये देखील चांगली गोलंदाजी होऊ शकते. लो स्कोरिंग मॅच इथे देखील पाहायला मिळू शकते आणि याचं उत्तम उदाहरण टीम शिरगाव. नवीन बॅटर भावेश. यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्या वाकवल्यात, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि लाकूड तोड्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतीये. गोलंदाज अंशुल भोसले. चांगली बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर मध्ये अंशुल भोसले गोलंदाजीसाठी आले. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. तदनंतर लेग बाय स्वरूपाची एक धाव, त्यानंतर आलेली सिंगल आणि त्यानंतर तब्बल 2 विकेट त्यानं आपल्या नावावरती केल्यात. आणि हॅट्रिक बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतील शिरगावचा सुपरस्टार अंशुल भोसले. हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात तुमच्या समोर. भन्नाट वेगाचा बॉल, चेंडू उंच हवेमध्ये. या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. पकडलाय झेल आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नावावरती जातीये. शिरगावचा सुपरस्टार अंशुल भोसले या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करतायत. धावफलकावरती धावा जमवल्यात 26 आणि 27 धावांचं एक छोटंसं टार्गेट सेट केलं गेलंय शिरगाव या टीमसाठी. चला पूर्वार्ध आपण पाहिला जिथे 26 धावा जमवल्यात. 27 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील अथवा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील. तर नेक्स्ट मॅच सारा 11 चिखलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळत असताना पाहायला मिळेल. भाईजान बदलापूर. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. सारा 11 चिखलोली त्यांच्या विपक्षामध्ये भाईजान बदलापूर. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. चला पूर्वार्ध आपण पाहिलात. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आपल्याच परिसरातील एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ बदलापूर. बदलापूरचा एक गोड मॅजिकल आवाज राहुलजी चव्हाण सरांचा.
कुणालजी पेनकर सरांचं आगमन झालं, वेलकम. टार्गेट या मॅचमध्ये 27 धाब्यांचं आहे. नेक्स्ट मॅच भाईजान 11 बदलापूर आणि त्यांच्या विरोधात सारा 11 चिखलोली. दोन टीमची कॅप्टन टॉससाठी या. केपी ऑन साईडला खेचलाय, बिग हिट. जीवन भोईरच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग ऑनला ठोकलाय, सिक्सर. अंशुल भोसले आणि जीवन भोईर ही जोडी मैदानावरती पार भीते या मॅचमध्ये. ऑन साईडला खेचलाय, चिकू होते डीप मध्ये, चिकूला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. केपी सरांचं आगमन झालंय, थोडासा थकवा जाणवतोय उन्हाचा. परत एक नामांकित पंच आहेत. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार, त्यामुळे धावफलक 11. 27 धाब्याचं टार्गेट या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना काप बॅटिंग करतोय. जीवन भोईर मैदानावरती दाखल झालाय, टॉप गिअरवरती बॅटिंग. फुलटॉस टर्न करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला यष्टिरक्षक प्रसाद म्हात्रे होते. वाईट बॉल, 1+1 अशा 2 धाब्या इथे बेतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील टीमची टोटल आता वेगानं पुढे सरकतीये. स्कोरबोर्डवरती 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार, राऊंड द विकेट. या वेळेला देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न नाही जमला, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. बॅटन पॅडच्या बद्दल बॉल निघून चाललाय सुरक्षक प्रसादच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना या मॅचमध्ये कमबॅक पूर्णपणे केलाय, कारण टार्गेट थोडं छोटं होतं. 27 धाबा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे देखील प्रॉपर बॅटवरती नाहीये, सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक हलवारपणे पुढे सरकत असताना. आणि इथे घडले काय, जो खरं तर अनुमान लावला होता की हा चौकार आहे, आणि अखेर चिकूला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चौकार. टोटल 5 रनना पंचा. येस, हा पंजा मिळतोय. बॉल होतं यार. जेबी दिनेश भालेराव टर्न केलाय पुन्हा एकदा. ऑन साईडला डीपमधून खेळाडू पोहोचतील वेगानं, स्टप पोहोचत आहेत बॉलवरती. सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरवरती 19 धावा. षटकार. डॉट. अजून 2 धाब्याची गरज आहे. दोन धाब्याची गरज. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील त्याच्या भागाच्या बाहेर. अभिनंदन टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव. सामना तुम्ही जिंकलात तर हार्डलक टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड.